नमस्ते बॉस, आय एम जालिंदर भोसले. आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या समोर आहे असा प्रशस्त रस्ता. रस्ता आपल्या आहे हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. रस्ता खरेदी मारलेला रस्ता आहे. तो डायरेक्ट आपण जर गेलो तर डायरेक्ट पुढे आपला डांबरी आहे. आणि आपल्या बॅक साईडला 1 किलोमीटर अंतरावरती मोरगाव आहे. आणि मोरगाव म्हणजे अष्टविनायक गणपतीपैकी एक असं पहिला गणपती मानाचा जो आहे, त्या गणपतीचं मंदिर आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रावरती राहून उभे राहून तुम्ही इथून पण दर्शन घेऊ शकता. आणि मस्तपैकी सुंदर अशी काळीभोर माती आहे. याला म्हणतात काला सोना. इसे बोलते हैं काला सोना. ये मिट्टी, ये खेतों में मिट्टी ऐसी मिलेंगी, किसान की मिट्टी है भाई लोग, किसान की मिट्टी. इधर आपको पुणेकर मुंबईकर इधर आएंगे ना, तो आपको इधर काली मिट्टी महंगी काला सोना मिलेगा. जमीन लेनी है तो आपको इधर रेट देना पड़ेगा, क्योंकि इधर आपके सामने है पुरंदर विमानतळ. आणि हे पुरंदर विमानतळ आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळ आहे. जागतिक लेवलचं विमानतळ आहे. 9 एकराची तुम्ही खरेदी मारू शकता आणि क्षेत्राचे मालक होऊ शकता. आणि आपल्या क्षेत्राच्या बॅकसाईडला एक मोठी नदी गेलेली आहे. आणि नदीच्या लाईनने आपण जर कनेक्शन केलं आणि जर पाईपलाईन मारली तर तुमची ही 9 एकराची शेती पूर्णपणे बागायत होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आसपासचा परिसर जर बघायला गेला तर सगळा फुल बागायत आहे. ही समोरची ताल आणि असं सरळ गेलो तर खाली एकदम पांढऱ्या खांबापर्यंत आपण आहोत. इकडं जर गेलो तर इकडं पण आपला पांढरा खांब उभा आहे. तिथून डायरेक्ट खाली गेलो तर सगळं क्षेत्र आपलं आहे. क्षेत्र टोटल 9 एकर आहे. तुम्हाला 9 एकर घेऊ शकता, 6 एकर घेऊ शकता, 10 एकर घेऊ शकता. आपल्याकडे या ठिकाणी शेती भरपूर आहे. येऊ शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता. वन टाइम तुम्ही 15 एकर पण घेऊ शकता आणि तुम्हाला 9 एकर घ्यायचं म्हटलं तरी 9 एकर घेऊ शकता. एकच सांगतो, एकच वादा, आपला वादा. आणि आपल्या शेतीच्या आसपास अशा प्रकारे गहू आहे, कांदा आहे, गहू आहे आणि भरपूर काही पिकं आहेत. मका आहे आणि ऊस पण आहे. भरपूर काही पिकं या ठिकाणी आहेत. याला म्हणतात पाणी. हे पाणी शेतकऱ्यांचं असं पाणी आहे, एकदम आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे.